नमस्कार मंडळी. तर माझा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, ज्यात मी सांगितलेलं की आम्ही कुठेतरी शिफ्ट होतो आहे. सो ते अद्यापही कुठे होतो हे सांगितलेलं नाही, पण त्यासाठीची सगळी तयारी म्हणजे लागणाऱ्या सगळ्या बेसिक गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत. आता नवीन ठिकाणी गेल्यानंतर सगळ्याच नवीन गोष्टी घ्यायच्या विकत, म्हणजे खर्चिक बाब म्हणायची. आणि ते आपण करूही शकतो, पण जर तिथे तुम्ही फार लाँग टाईमसाठी राहणार असलात तर. आम्ही अगदी थोड्या वेळेसाठी तिकडे राहणार आहे, त्यामुळे आम्ही घरातूनच काही बेसिक गोष्टी कॅरी करायचं ठरवलेलं. त्यासाठी थोडी भांडी, अंथरूण पांघरूण आम्ही सोबत घेतलेलं. जाताना मध्ये मम्मीकडे स्टॉप घेणार, बहिणीचं लग्न अटेंड करणार म्हणून थोडीशी ज्वेलरी पॅक करून घेतली. त्यासाठी मी मेशोवरनं असे पाऊच मागून त्यात सगळ्या ज्वेलरी ॲड करून घेतलेल्या आहेत. सो अशा मी सगळ्या ज्वेलरी पॅक केल्या. आता नवीन ठिकाणी जायचं म्हणल्यावर तुम्ही गोल्ड कॅरी करू शकत नाही ट्रॅव्हलिंगमध्ये, आणि मला ते योग्य वाटत नाही, कारण 2-2 मुलींना कॅरी करणं, त्या गोल्ड कॅरी करण्यापेक्षा मला हेवी वाटतं. सो आणि नवीन ठिकाणी सगळ्याच वस्तू कशा विकत घ्यायच्या, मग जे आपल्याला नेता येईल तेवढं सगळं मी व्यवस्थित पॅक करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. सो इथे मी लागणारे ज्वेलरीज माझ्यासाठी पॅक करून घेतलेल्या आहे. प्रवासात त्या कुठं तुटणार नाही, मोडणार नाही ह्याची सगळी काळजी घ्यायची म्हणून त्या पाऊचमध्ये पॅक करून त्याला एक प्लास्टिक बॉक्समध्ये पॅक करून घेतलेला आहे. सो अशा सगळ्या मस्त ज्वेलरी मी एका प्लास्टिक बॉक्समध्ये पॅक करून त्या बाजूला ठेवल्या आहेत. दुसरीकडे आपल्याला लागणार आहे बँगल्स. सो सगळ्या काचेचे बँगल्स कॅरी करणं होत नाही, त्याच्यामुळे सेट बनवायसाठी लागणारे कडे तेवढे मी पॅक करून घेणार आहे. सो त्यासाठी मी एक छोटंसं प्लास्टिकचं बॉक्स घेतलं आहे, आणि महत्त्वाच्या जे कडे मी घेणार आहे सोबत तेवढंच कॅरी करून घेते आहे. सो अशी सगळी ज्वेलरी मी बॉक्समध्ये पॅक करून बँगल्ससुद्धा एकीकडे पॅक करून घेतलेल्या आहे. आता नवीन ठिकाणी जायचं म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी विकत घेणं मला तरी पॉसिबल वाटत नाही, त्यामुळे जेवढं जास्त मला कॅरी करता येईल तेवढं मी कॅरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सो अशा ज्वेलरीज पॅक करून घेतल्या. दुसरीकडे आपले शूज आपल्याला लागणार असतात, दरवेळी वेगळं घालायची सवय, त्यामुळे शूजसुद्धा मी शू बॅगमध्ये पॅक करून घेतले आहे. मुलींचे, माझे शूज, रेग्युलर यूजचे चप्पल, त्यानंतर घरात वापरायची चप्पल, हे सगळंसुद्धा मी शू बॅगमध्ये पॅक करून घेतलेलं आहे. दुसरीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींच्या मेडिसिन, ते सुद्धा मी एका बॅगमध्ये व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे. कुठे लिकेज आहेत का ते सगळं बघून त्याला बलून लावून मी ते सगळं पॅक करून घेतलेलं. त्यासाठी एक सेपरेट बॅग केली. त्यानंतर आपण मेडिसिन झाल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रं लागणार आहेत, जसं की पासबुक्स म्हणा. कुठली वस्तू कधी कामाला येईल हे आपल्याला सांगता येत नाही, त्यासाठी मी पासबुक, त्यानंतर पासपोर्ट्स आमच्यासोबत कॅरी केलेले आहे. कधीतरी आम्ही ज्याही ठिकाणी राहणार आहे तिथनं आम्हाला बाहेर जाण्याचा योग आला तर तेही सोबत असावं, त्यासाठी मी माझ्या इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये माझे पासबुक, पासपोर्ट सगळं व्यवस्थित एका पाऊचमध्ये कॅरी केलेलं आहे, जेणेकरून सामान मला लक्षात राहील काय कशात ठेवलेलं आहे आणि धांदल होणार नाही ऐन वेळेला. त्यामुळे मी ते सगळं व्यवस्थित पॅक करून घेतलेलं आहे. सो अशा प्रकारे सगळ्या बेसिक गोष्टी आम्ही पॅक करून घेतलेल्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सो तुम्ही बघू शकता इथं माझं बऱ्यापैकी लगेज आता आम्ही कॅरी करणार आहे. सो अशा माझ्या 3 बॅग्स पॅक झालेल्या आहेत, आणि 2 पिशव्या पॅक झालेल्या आहेत. सो एवढं सामान आम्ही कॅरी करतो आहे आणि नवीन ठिकाणी स्टे करणार म्हणजे राहायला जाणार आहे. सो असं पॅक केलं आणि आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. थँक्यू.